पौराणिक पार्श्वभूमी असलेली एक मोठी यात्रा या ठिकाणी पार पडते आणि मराठवाडा आणि विदर्भातून असंख्य भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात। नेमकी काय या ठिकाणी या यात्रेला पार्श्वभूमी आहे? नमस्कार। या यात्रेला पौराणिक ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे। हे क्षेत्र तपश्चर्याचं क्षेत्र म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं। पाराशर मुनी हे व्यासमुनींचे वडील यांनी इथे तपश्चर्या केलेली आहेत, म्हणून त्या ठिकाणापासून हे पवित्र आहे। त्याचबरोबर भीमाची पत्नी हिडिंबा राक्षसी जरी असली तरी तीसुद्धा तपश्चर्या करणारी स्त्री होती, तिनेसुद्धा या क्षेत्रामध्ये तपश्चर्या केलेली आहेत आणि मग त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी जुनी अगदी शेकडो वर्षापासून चालत आलेली परंपरा आजही चालू आहेत। पण यांच्या दोघांची नावानं ही यात्रा भरते, दोघांचे नावानं नवस बोलले जातात आणि अंधश्रद्धा म्हणून नाही तर श्रद्धा म्हणून या ठिकाणी हे दोन्ही देवता किंवा एक राक्षसी जरी असली तरी पाराशर मुनीसुद्धा लोकांना या ठिकाणी पावतात। आंबा प्रसाद जो पूर्वीपासून दिला जातो तो आजही चालू आहेत आणि या पंचक्रोशीतीतून विदर्भातून मराठवाड्यातून या ठिकाणी हजारो भाविक भक्त हे दर्शनासाठी येतात, नवस फेडण्यासाठी येतात। काल खूप मोठी गर्दी झाली होती आणि आजही 2 दिवसीय यात्रा असते। आरतीच आहे अशी की भाद्रपद शुद्ध द्वितीया यात्रा ही भरते, ही पाराशर मुनीची यात्रा आहेत। अशी ही परंपरा या ठिकाणी चालू आहेत आणि ती पुढेही चालू राहील अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।